नमस्कार मंडळी. अन्विले आणि तिच्या बाबाले बाय बाय करून निघाले ना मी अकोला जायसाठी. निघाले ना मग सकाळच्या पहिल्याच बसचा प्रवास एकच नंबर. बरं झालं मी अचलपूरच्या डेपोतून बसली. परतवड्याच्या डेपोत गाडी आल्याबरोबर एवढी गर्दी की चढणं मुश्किल झालं होतं लोकांचं. काय मला तर चांगली जागा भेटली होती. मग काय मी अकोल्यात पोहोचली. गाडीतून उतरत नाही तर आमचे बिग ब्रदर बुलेट घेऊन तयार होते. घरी पोहोचल्यानंतर थोडी फ्रेश होत नाही तर बॅग भरायला सुरुवात. मी बॅग भरायला गेली त्यामध्ये सिंबा मनात करत होती. आणि मग आमच्या सर्व तयाऱ्या बॅगा वगैरे सर्व पॅक झाल्या. पूर्ण तयाऱ्या करून मग काय आम्ही ऑटोची वाट बघत. ऑटो आला आमचा. सर्वांना बाय बाय केलं, नमस्कार केला आणि निघालो. मग आम्ही ऑटोत बसून आम्हाला जायचं होतं अकोला रेल्वे स्टेशनला. मग काय ऑटो आल्याबरोबर आम्ही ऑटोमध्ये बॅगा टाकल्या आणि निघालो आम्ही रेल्वे स्टेशनला जायला. मग काय रेल्वे स्टेशनवर तर उतरलो. मग उतरल्यावर काय तिथं होत्या ना वर चढायसाठी खूप जण घाबरत होते. मनात तर मला भीती वाटत होती, पण केली ना मी थोडी हिंमत नेल्या. पण वर होते ना दादा बॅग घ्यायसाठी म्हणून जमलं. दादा सर्वात पहिले गेल्यामुळे त्यांनी आमच्या मग बॅगा घेतल्या. मग काय आमची जिथे ट्रेन येणार होती ते आम्ही प्लॅटफॉर्मवर जाऊन उभं राहिलो. पूर्ण तयारीत राहिलो. मग काय 5 मिनिटात ट्रेन येणार होती. आम्ही म्हटलं चला बा एखादा फोटो आणि थोडासा व्हिडिओ तरी काढून. व्हिडिओ काढून घेतला आणि ट्रेनमध्ये चढायसाठी तयार झालो. मग काय ट्रेनमध्ये बसलो ना आपापल्या सीटा पाहिजेपर्यंत आम्हाला अर्धा एक घंटा एवढ्या जणांच्या सीटा सेट करायलाच वेळ लागला. सीटा शोधायलाच काय. मग लागला ना आम्हाला भुका. चला म्हटलं आता घरून टिफिन आणला होता, जेवण करून घेऊ म्हटलं. बस जेवण करून घेऊन झोपून राहू आता. मग काय निघाला ना दुसरा दिवस. रात्रीचा टाइम असल्यामुळे आम्ही रात्री काही बाहेर मस्त मी तर बा खिडकीतच बसली. खिडकीतून मस्त बाहेरचा नजारा काय आला ना आम्हाला. मस्त वडापावचा नाश्ता सोबत गुड्डेचं बिस्किटही भेटलं. आमच्या वहिनीला तर अशी भूक लागली होती की वहिनी तर अशा भिडल्या की बस सोडूनच द्या. या वहिनी लाजत प्लेट वाजून ठेवली. मग काय त्याच्या मागे दादाला की वडापाव आवडला नाही तर मग दादा बोगदे पाव पोट भरून घेतलं. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. चला तर मग भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. कुठे कुठे आणि कशी जात आहे ते तुम्हाला सर्व दाखवते. तुम्ही प्लीज माझे व्हिडिओ बघा.